विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. माझा प्रश्न आहे तुम्हाला, की तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे की नको? पाहिजे की नको ते मला सांगा. म्हणजे तुम्हाला चांगला रिझल्ट हवा आहे की नकोय? ऑब्व्हियसली आम्ही पालक म्हणून आम्ही काय म्हणणार, की चांगला रिझल्ट लागलाच पाहिजे. पण त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करताय का? हा माझा प्रश्न आहे. हे मी एवढं बोलतोय ना, कालच्या रिझल्ट वरून बोलतोय मी. करणाऱ्यांचा रिझल्ट चांगला लागलाय हो, पण ज्यांनी नाही केलं त्यांचा रिझल्ट चांगला लागलेला नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. लास्ट मोमेंटला काही जादूटोणा होणार नाहीये, की जेणेकरून कमी अभ्यास करून जास्त मार्क बिलकुल नाहीये. 10th पर्यंत सिलेबस नाहीये. हे 11th-12th आहे, एच-एस-सी आहे. टफ आहे लक्षात घ्या. नीटचा पेपर झाला त्या मुलांना विचारा टफनेस लेव्हल खूप वाढलेली आहे. सी मुलांना विचारा, की मॅथ्सची टफनेस लेव्हल जे-ई-च्या एवढी नेऊन ठेवलेली आहे. अवघड अवघड सगळ्यांनाच करून ठेवलंय. पण यात पुढे जायचं असेल तर आपल्याला एफर्ट्स घ्यायला नकोत का? तर माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला डे 1चं टार्गेट कंप्लीट केलं का तुम्ही? हां, डे 1चं टार्गेट कंप्लीट केलं का? आता तुम्ही म्हणत असाल कुठलं टार्गेट? तर सांगतो कालच टार्गेट दिलं होतं मी. डे 1चं टार्गेट दिलेलं होतं. त्यात आपण 4 टॉपिक सुरू केलेत आणि ऑब्व्हियसली डे 2 ला मला ते 4 टॉपिक पुढे न्यायचे आहेत. डे 2च्या टार्गेटमध्ये मला तेच 4 टॉपिक पुढे द्यायचे आहेत. म्हणजे कुठलं? आज तुम्हाला सॉलिड स्टेटचा दुसरा पार्ट, ठीक आहे? सेकंड पार्ट कंप्लीट करायचा आहे. आज तुम्हाला ऑसिलेशनचा सेकंड पार्ट कंप्लीट करायचा आहे. आज तुम्हाला ऑर्गॅनिक बरं थांबा, ऑर्गॅनिकचा फ्रीच व्हिडिओ आहे. हो, सगळे व्हिडिओ फ्री देणार आहे तुम्हाला 1 आठवडा. अभ्यासाची सवय लावायची आहे मला तुम्हाला. पण इथं एक गोष्ट माझ्या लक्षात आली, एक गोष्ट. जी मुलं प्रामाणिकपणे करतायत, त्यांचा रिझल्ट लागलाय चांगला. नाहीतर बाकीच्यांच्या पण वह्या भरल्यात की नोट्स हो म्हणून. पण डाउट विचारला नाहीये. आहे तसं नुसतं लिहायचं काम केलंय. हां, व्हिडिओ बघितला, लिहिला, ओके, होमवर्क कंप्लीट. नाही लागला रिझल्ट त्यांचा चांगला. हे मी जे बोलतोय ना, तुम्हाला सांगतो वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याशी बोलतोय. जर मन लावून केलं तरच रिझल्ट लागणार लक्षात घ्या. हे करायचंय कंप्लीट. आणि ऑर्गॅनिकच्या सेकंड पार्टमध्ये मी काय घेतलंय माहितीये का? की फक्त 8 अल्किल ग्रुप एक्सप्लेन केलेत. N-ब्युटिल, आयसोब्युटिल, सेकंडरी ब्युटिल, टर्शरी ब्युटिल 4 झाले. N-प्रोपिल, आयसोप्रोपिल 6 झाले आणि मिथाइल आणि इथाइल ग्रुप. अरे केमिस्ट्रीचा कुठलाही टॉपिक मधल्या कुठल्याही रिएक्शन जर बघितल्या म्हणजे ऑर्गॅनिक मधल्या, तर हेच 8 ग्रुप असतात. निओपेंटीनची रिएक्शन नाहीये. निओ म्हणजे त्यात 5 कार्बन येतायत. त्याच्यात 5 आणि 6, 7 कार्बन आहेत. यांच्या रिएक्शन सिलेबसमध्ये नाहीयेत बाळांनो लक्षात घ्या, की तुम्हाला ऑर्गॅनिक करायचं. मग चौथा व्हिडिओ कुठला रे? ट्रिगो. मग ट्रिगोचा सेकंड पार्ट तुम्हाला करायचा आहे. आता हे सगळं तुम्हाला व्हिजन बॅचवर फ्री प्रोव्हाईड केलेलं आहे. जबरदस्त तुमचा रिस्पॉन्स मिळतोय. त्याच्याबद्दल मी समाधानी आहे. ओके, हां, मुलांना करायचंय. पण मी तुम्हाला काय म्हणतोय, की नुसतं वह्या भरू नका. ह्याची रिव्हिजन पण म्हणून करायची आहे ध्यानात ठेवा. त्यासाठी व्यवस्थित समजून घेऊन लिहा, लक्षात घ्या. समजून घेऊन अभ्यास करा. आपल्याला चांगला रिझल्ट हवाय रे बाळांनो. ज्यांचा चांगला रिझल्ट आहे ते पालक खुश आहेत रे, काही इश्यू नाहीये. छान वाटतं. पण ज्यांचा रिझल्ट चांगला नाहीये, त्या पालकांचा तणाव मग आपल्याला बघवत नाहीये. मला शेकडो कॉल मुलांकडून आलेत. मला एका मुलाचं तुम्हाला सांगायचंय. त्या मुलाला ओके मराठी आणि जिओग्राफी आहे. केमिस्ट्रीला त्याला काय आय-टी काही नव्हतं आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा त्याचा स्कोर होता 118. मी तुम्हाला सांगतो कास्टमधून होता तो. ग्रुपिंग क्रायटेरिया 119 चा असतो. ॲक्चुअली 120 लागतात, पण 1 मार्क कन्सिडर करतं सी-ई-टी बरं का. केलंय आत्तापर्यंत. पण 119 लागतात. त्याला पडलीत किती बघा? 118. 1 मार्क 1 मार्कासाठी ना 1 वर्ष द्यावं लागतंय. ही वेळ आपल्यावर येऊ देऊ नका. हात जोडून तुम्हाला विनंती करतोय, चांगला अभ्यास करा. स्वतःसाठी करायचं हे लक्षात ठेवा, आमच्यासाठी नाही. तुम्हाला वाटतं ना, की आई-वडील त्रास देतात, बसून देत नाहीत, जगून देत नाहीत. नुसता अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. तुम्हाला मित्रांच्यावर फिरायचंय, लाईफ एन्जॉय करायचंय आणि घरातले मात्र करून देत नाहीत. असं तुम्हाला वाटत असेल ना, तर हे सायन्सच बंद करून टाका. नाही तुमच्यासाठी ते. प्रचंड कष्ट घ्यायचेत, प्रामाणिकपणे घ्यायचेत. मग हा व्हिडिओ थांबवतोय मी. टार्गेट कंप्लीट करा. उगाच संध्याकाळी मी व्हिडिओ टाकणार नाही तुम्हाला टार्गेट कंप्लीट केलं का विचारणार नाहीये आता. पण रोज सकाळी 5 वाजता तुम्हाला याप्रमाणे टार्गेट दिलं जाणार आहे. या आठवड्यात आपले 4 टॉपिक कंप्लीट होतायत. तिथं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंप्लीट होईल. जोक नाहीये लक्षात घ्या. 4-4 टॉपिक 1 आठवड्यात कंप्लीट करणं. खूप वेळ लागतोय, खूप वेळ लागतोय. द्यायचा आहे वेळ. मी तुम्हाला सांगतो, मी ऑब्झर्व्ह केलंय, की दुपारी सगळ्यांचे ऑफलाईन क्लासेस सुटले, की घरी जाऊन जेवायचं आणि आडवं व्हायचा कार्यक्रम बऱ्याच मुलांचा असतो. 3-3, 4-4 तास झोप घेणारी मुलं बघितलेत मी. त्याच्यानंतर संध्याकाळी उठला, की मित्रमंडळी तयारच असतात. गाडी काढली, गेला फिरायला.
येतोय फिरून इकडून-तिकडून संध्याकाळी 8-9 वाजता. जेवायला तर आईनं जेवण तयार केलंय. जेवला की बघणार पुढे काय आहे का होमवर्क-बिमवर्क नाहीतर झोपला निवांत. मग कुठली वेब सीरीज लॉन्च होऊ दे, रात्रभर जागून बघेल. हां. कुठलातरी आता आय-पी-एलच्या मॅचेस असतील तर बघणार 11, 11:30 मॅचेस बघणार. पण अभ्यासाला वेळ नाहीये. अशा मुलांसाठी सायन्सच नाहीये लक्षात ठेवा. कठोर बोलतोय मी आणि मी असंच कठोरपणे वागणार आहे. मला रिझल्ट हवाय. मी तुम्हाला सांगतो सी-ईटीच्या वेळेस 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका मुलाला महिनाभर अक्षरशः महिनाभर त्याला कोंडून ठेवल्यासारखंच केलं होतं मी. पण आज तो मुलगा महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये आहे. इंजिनिअरिंग कंप्लीट पण होईल बघता बघता त्याचं एका वर्षात. प्लेसमेंटची न्यूज पण येईल. कधीही भेटला तर म्हणतो, की बरं झालं सर तुम्ही आज मला त्रास दिला ते." लाईफ चेंज झालं ना बाळांनो. मग हे तुमच्याकडून हवं आहे मला. टार्गेट कंप्लीट ॲट एनी कॉस्ट करा. आणि तुम्हाला काही डाउट असतील तर मला या नंबरवर मेसेज करायला विसरू नका. ठीक आहे? ऑल द बेस्ट.